नमस्कार, मी आहे काजल। नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिनमध्ये आपले स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। नागपूरच्या वाठोडा पोलिसांच्या तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे। गस्ती दरम्यान संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 3 सराईत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी वाठोडा परिसरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या 4 घटना केल्याची कबुली दिली। आरोपींच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी चांदीचे दागिने आणि चोरीच्या 4 मोटारसायकली असा सुमारे 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे। माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित 35,000 कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला। ते म्हणाले की शाळांमध्ये शिक्षक, स्वच्छतागृहे आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असताना कुंभमेळ्यासाठी एवढा मोठा निधी का खर्च केला जात आहे। कुंभमेळ्याला आपला विरोध नसून खर्चाच्या प्राधान्यक्रमाला आणि कथित भ्रष्टाचाराला आपला विरोध असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले। तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यावरही त्यांनी सरकारकडे उत्तर मागितले। नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरातील महिंद्रा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी कामगारांनी एकजूट होत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। कामगारांच्या मागणीमध्ये PFC संबंधित प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे। यासोबतच कामगारांच्या इतर प्रलंबित प्रश्नांकडेही कंपनी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। कामगारांचा आरोप आहे की त्यांच्या समस्यांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुळे अखेर त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिलाय। दरम्यान या आंदोलनाबाबत कंपनी प्रशासनाची काय भूमिका राहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले। ते म्हणाले की आता पूर्वीसारखे जास्त काम करणे शक्य नाही आणि नव्या पिढीला पुढे येण्याची संधी दिली पाहिजे। कोरोनानंतर त्यांनी आपल्या जीवनशैलीतही बदल केला असून आता ते दररोज योग करतात। गडकरी म्हणाले की तब्येत चांगली असेल तरच आयुष्याचा खरा आनंद घेता येतो, कारण आरोग्य बिघडले तर सत्ता देखील कोणत्याही कामाची राहत नाही। आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।